मला हास्य जत्रेतल्या काही गोष्टी विचारायच्यात. ते म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की एक जोक वारंवार असा होतो की प्राजक्ता माळी खूप फरसाण खाते. हा. तुला विचारायचंय, तू पडद्याच्या मागे आणि पुढे दोन्हीकडे असतो, खरंच प्राजक्ता फरसाण खाते का? नाही 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 नाही, एवढं फरसाण नाही खात ती. खाते, थोडंसं खाते, जास्त नाही खात. म्हणजे तिच्या खाऊनचे असे छोटे छोटे डबे आहेत ज्यात बिस्किट आहेत, फरसाण आहे, चिवडा आहे, असं काय काय आहे, खाकरा वगैरे, असं ते पण सगळं त्याचा तुम्ही पुरेपूर वापर करून पुरेपूर वापर केलेला आहे. आम्ही तिने ऍक्च्युली तिचा वाढदिवस होता आणि ना तिला सगळ्यांना काहीतरी द्यायचं होतं, पण ती पण शूटच्या गडबडीत होती, काय द्यायचं म्हणून मग तिने तिच्या बॉयला सांगितलं आणि तो 1-1 किलोचे फरसाणचे पाकिटे घेऊन आला. आणि सगळ्या 40-50 जे काय 70-80 लोक त्या सगळ्यांना फरसाणची पाकिटं दिली. तर फरसाणचं पाकिट कोण देतं आणि त्यातून प्राजक्ता फरसाणचं पाकिट, असं म्हणजे ती असं तो जोकचा विषय झाला. तुला देखील त्या एका स्किटमध्ये, एका नाही अनेक स्किटमध्ये चिकना म्हणून तुला बोललं जाते. काय प्रकारे सातत्याने तुला चिकना बोललं जातं तिकडे? अरे यार अरे झालं असं की मी मुलुंडला राहायचो आधी आणि तो पूर्ण कम्प्लीट गुजरात्यांचा एरिया होता, गुजरात्यांचीच पूर्ण चाळ होते आणि आम्हीच 1-2. तर मी आहे ना असं लहानपणी असं खूप गोरापान होतो मी, खूप असं क्यूट आणि खूप गोरा होतो मी. तर मग मला चिकना हे नाव पडलं आणि लहानपणापासूनच ते कोणी ठेवलं हे पण मला माहीत नाही की, तर ते चिकना नाव पडलं मला तिकडे चाळीमध्ये आणि ते सगळे मला चिकनाच बोलायचे. कोणी मला विराज बोलायचं नाही. चिकना क्या छे तू, અહીં आव, म्हणजे कुठेस तू, चिकना किधर आहे, चिकना नाही आज खेळणे के लिए, तर मला हे चिकने असं म्हणायचे. तर एकदा काय झालं होतं, आम्ही एका दौऱ्याला गेलो होतो हास्य जत्रेचा. तर गाडीमध्ये सचिन मोठे सर, मी होतो, आमचे अमोल, विनायक वगैरे, अमोल दादा वगैरे असे सगळे होते. तर ना मी म्हटलं की अरे आपण लवकर आलोय आणि आम्ही ठाण्यालाच होतो, 3 हात नाक्याला पोहोचलो होतो. तर मी म्हटलं ठीक आहे मुलुंडला जाऊन येतो, खूप टाइम झाला, आता बदलापूरला शिफ्ट झालो, मुलुंडला जाऊन येतो. म्हणून मी माझ्या मित्राला फोन लावला, रौनक हाँ हूँ चिकना बात करू छू. हाँ अरे रौनक चिकना बोल रहे, चिकना मैं, अरे मुलुंड में नहीं क्या पीछे रहता था चिकना, हाँ चिकना बोल. अरे कुछ नहीं, तुम लोग है क्या, सब लोग मुलुंड में एरिया में है क्या, मैं तुम लोग को मिलने को आ रहा हूँ. तर ना जसं चिकना ऐकलं ना तर सगळं अशी वळले, रे काय बोललास तू, काय बोलायचे तुला, काय होतं हे, मोठे सर म्हटलं की. आणि मला अचानक रिअलाइज झालं, अरे यार चुकीच्या ठिकाणी फोन उचलला. अरे यार. आणि मग बोललो की सर मला ऍक्च्युली मुलुंडला कोणी विराज बोलत नाही, मला चिकना म्हणतात आणि अजूनही चिकना म्हणतात मला. तू चिकना बोलतात झाला. आणि सगळे रायटर टीमच होती, आलं ते स्किट मध्ये वापर करून आलं ते स्किट मध्ये.